शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आता आपण श्री पोपट आढाव, मुक्काम पोस्ट पिंपळगाव, उज्जैनी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत. आढाव साहेब नमस्ते. नमस्कार सर. मला सांगा, कांद्याचा प्लॉट किती दिवसांचा आहे? हा कांद्याचा प्लॉट आहे ना 60 दिवसाचा आहे सर. 10 जानेवारीला आपली लागवड यायची. 10 जानेवारीला लागवड आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचं हे सांगा, ह्या कांद्याच्या प्लॉटला तुम्ही खत काय काय वापरले? खत रासायनिक खत वापरलेलेच नाही मी. रासायनिक खत वापरलेलं नाही वापरला. हा तुम्ही हे डबल टॉप आणि आपल्या कंपनीचं डॉक्टर जी आणि सेक्युर आपण स्प्रे मध्ये दिलं होतं. सगळ्यात महत्वाचं मला एक सांगा की तुम्ही दरवर्षी कांदा करता बरोबर? रासायनिक खत वापरून कांद्याची क्वालिटी आणि ह्या वर्षी रासायनिक खत बंद करून फक्त डबल टॉप डॉक्टर जी वापरून कांद्याची क्वालिटी, ह्याच्यामध्ये मुख्य काय बदल दिसतात तुम्हाला? सर एकदम भारी, याच्यात एकदम भारी रिझल्ट आहे. आणि शिवाय रानाचं रासायनिक खताने कसं शेताचं वाटोळ पण होतं, कडक रान येतं. आणि आपण हे खत वापरून शिवाय कांद्यावर कांदा डबल घातलेला आहे. कांद्यावर कांदा डबल आहे. आणि त्याच्यानंतर डबल घेऊन हा औषध आपण वापरल्याच्यानंतर हा रिझल्ट आहे आपला. हो घेऊ असा. शेतकरी बंधूंनो, आपण जर कांद्याची पात पाहिली आणि कांद्याची जर मान पाहिली तर अतिशय सुंदर अशी मान आहे. शिवाय 60 दिवसांच्या मानाने जी साईज आहे कांद्याची साईज आणि मुळी, ह्या गोष्टी अतिशय अप्रतिम आहेत. सगळ्यात महत्वाचं ह्या पिकाला आढाव यांनी रासायनिक खत वापरलेलं नाही. मार्केटमध्ये आज खूप साऱ्या फसव्या जाहिराती किंवा खूप सारे फसवे व्हिडिओ बनवले जातात. मोठमोठे कांद्याची साईज दाखवली जाते, परंतु त्या प्लॉटला भरमसाठ रासायनिक खतांचे डोस वापरलेले असतात. रासायनिक खतांचे डोस वापरून साईज करणं आणि रासायनिक खत न वापरता साईज करणं, ह्या दोन गोष्टींमध्ये किती फरक आहे? उत्पादन खर्च तुमचा खर्च पण कमी यायला लागला आपल्याला, 10% पण खर्च नाही लागला त्याच्या अनुसार, आणि माल पण भारी आला आपला. शेतकरी बंधूंनो, सध्या कांद्याच्या पिकाचे रेट खूप निराशाजनक आहेत आणि कांद्याचा उत्पादन खर्च किलो मागे 5.5 ते 6 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. आणि जर 5.5 ते 6 रुपये किलो मागे खर्च असेल, उत्पादन खर्च, आणि कांद्याला भाव जर 10 रुपये असेल, जगाच्या पाठीवरती कोणतंच अर्थकारण ह्या गोष्टीला सपोर्ट करणार नाही. शेतकऱ्याला कधीच परवडू शकणार नाही. परंतु जर कांद्याचा खर्च एकदम कमीत कमी लेवलला असेल, 1 ते 1.5 रुपया किलो, तर कांद्यामध्ये तुम्हाला 10 रुपयाचा रेट सुद्धा परवडू शकतो. भरमसाठ खर्च करून रासायनिक खतं वापरून जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढून साईज करणे, तो एक तात्पुरता रिझल्ट आहे. पुढच्या वर्षी तुम्ही जर पाहिलं तर त्या जमिनीला परत जागेवर आणण्यासाठी त्यांची पीएच वाढतो, कारण की रासायनिक खतांमुळे जमिनीचा पीएच वाढतो. तो पीएच जागेवरती आणणे किंवा त्या जमिनीची परत भुसभुशीतपणा जागेवर आणणे, ह्यासाठी परत प्रयत्न करावे लागतात. आणि हे न करता कमीत कमी खर्चामध्ये जर तुम्ही ऑर्गॅनिक उत्पादनं वापरली किंवा जैविक उत्पादनं वापरली तर जमिनीचा पोत टिकून तर राहतोच, शिवाय तुमच्या पिकाचा पीक संरक्षणाचा खर्चही कमी होतो. मला एक सांगा, करपा हा एक मेन प्रॉब्लेम असतो. तुम्ही सेक्युराचा एकच फवारा घेतला डॉक्टर जी सोबत, डॉक्टर जी सोबत तुम्ही सेक्युराचा एकच फवारा घेतलेला आहे. मला सांगा, करप्याला तुम्हाला काय रिझल्ट? करपा आलाच नाही, परत करपा आलेलाच नाही. ही मध्ये ढगाळ वातावरण झालं होतं ना मागच्या 15-3 वारात, त्याच्यानंतर थोडस जाणार लागलं, आपण स्प्रे घेतला तर परत विषयच नाही त्याचा. आणि मला आज एवढा आता जे उन्हाळी कांदा आहे ना आपला, एवढ्या स्प्रे मध्येच कांदा बाहेर पडणार. शेतकरी बंधूंनो, मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या टॉनिक मध्ये युरिया वापरतात. आपल्या कंपनीचं जे डॉक्टर जी नावाचं टॉनिक आहे, ह्या टॉनिक मध्ये युरिया अजिबात नाही. त्यामुळं किमान 1.5 ते 2 महिने रिझल्ट टिकून राहणारं हे प्रॉडक्ट आहे. मला सांगा, तुम्ही डॉक्टर जी फवारलं त्याच्यानंतर काळोखी किती दिवस टिकली हो? आतापर्यंत काळोखी टिकलेली आतापर्यंत 60 दिवसांचा कांदा गेलेलीच नाही काळोखी. हे सगळ्यात महत्वाचं आहे की कांद्याच्या पिकाला त्याचा रिझल्ट दीर्घकाळ टिकणे, काळोखी दीर्घकाळ टिकणे हे महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा कायमस्वरूपी वेग वाढत राहतो आणि पिकाची जी मान आहे ती चांगली राहते. तुम्ही दरवर्षी जो खर्च करता त्या खर्चाच्या मानाने ह्या वर्षी किती टक्के खर्च झाला? माझा आहे ना दरवर्षी पेक्षा 10% खर्च आलेला आहे.
दरवर्षीपेक्षा 10% खर्च आहे. उलट ही जी प्रॉडक्ट आहे ना मला आधी 4 वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होतं. आपली लय उशिरा भेट झाली सर नाही का, लय उशिरा भेट झाली. नॉर्मन बोरलॉगचे प्रॉडक्ट अगोदर भेटायला पाहिजे होते हो. आणि दरवर्षीच्या खर्चाच्या मनाने 10% खर्च झालेला आहे. 60 दिवसाचा कांदा आहे. अजून ह्या प्लॉट मध्ये आपण अजून एकदा व्हिडिओ करणार आहोत. डबल टॉपचे त्यांनी 2 डोस सोडलेले आहेत आणि डॉक्टरजी फक्त एकदा वापरलेलं आहे. हो एकदा वापरले तरी अजून काळोखी टिकून आहे. काळोखी हो 1.5 महिने झाले असतील तुम्ही वापरलेले. हो 1.5 महिना. कांदा 15 दिवसाचा असताना वापरलं होतं. मग आता 2 महिने झाले कांद्याला. 1.5 महिना 1.5 महिना हो, झालेला 1.5 महिना आहे. अजूनही तुमची काळोखी टिकून आहे. टिकून एकदम काळोखीत बदल झालेला नाही. काहीच नाही. ही ताकद आहे नॉर्मन बोरलॉग प्रॉडक्टची. आणि त्यातही जे डबल टॉप किंवा डॉक्टरजी प्रॉडक्ट आहेत हे पूर्णपणे केमिकल किंवा युरिया विरहित प्रॉडक्ट असल्यामुळं दीर्घकाळ रिझल्ट देणारी प्रॉडक्ट आहेत. आता आपण कांद्याला अजून डबल टॉप 2 वेळा सोडणार आहोत हो. पुढच्या 2 पाण्यांना आणि त्याच्यानंतर परत एकदा साईज दाखवणार आहोत. आता तर खूप चांगली साईज आहे. हो 60 दिवसाच्या मानाने अतिशय उत्कृष्ट साईज आहे. परंतु ह्याच प्लॉटला आपण ह्याच पॉइंटला परत एकदा अजून एक 15 दिवसांनी एकदा आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने एकदा असे 2 व्हिडिओ करणार आहोत. हो. इतर शेतकऱ्यांना तुम्ही डबल टॉपच्या रिझल्ट विषयी आणि डॉक्टरजीच्या रिझल्ट विषयी काय सांगाल? अहो प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगणं आहे का ही जी वापरा तुम्ही नाही का, आणि याच्या आधी पण तुमच्या आधी पण मी बरेचसे शेतकऱ्यांना सांगितलं कारण तुम्हाला पण सांगितलेलं फोन आले हो नाही का, हो आडवणी सांगितलंय आम्हाला बरोबर, वापरायचं नाही का, बरोबर. कसं रिझल्ट आहे. म्हणजे तुमच्या एरियात सुद्धा मी सांगितलं Right. शेतकऱ्यांना बरोबर. का हे वापरा तुम्ही, बरोबर. काही अडचण नाही. रिझल्ट पण 1 नंबर आहे आणि लाईव्ह रिझल्ट आहे ना. लाईव्ह रिझल्ट आहे. हो. रिझल्ट मध्ये कसलंही अल्टरेशन नाही किंवा काहीच नाही, खोटं काहीच नाही. काहीच नाही एकदम हे आहे. शेतकरी बंधूंनो, ज्या मिशनवरती आपण काम करतो की शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च हा कमीत कमी लेवलला आला पाहिजे आणि कमीत कमी लेवलला येऊन त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्यासोबत जमिनीची प्रत पुढच्या पिढीला जमीन सोपवताना ती अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये सोपवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन आम्ही निश्चितच करत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.